नमस्कार मित्रांनो, आज आपण एका विषयावर बोलणार आहोत जो थेट प्रत्येक घराशी, प्रत्येक ग्राहकाशी आणि लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्याशी संबंधित आहे। तो विषय म्हणजे साखरेच्या दरात झालेली प्रचंड वाढ। 2014 साली जी साखर 16 ते 17 रुपयांना मिळत होती, तीच साखर आज 2026 मध्ये 70 रुपयाच्या आसपास पोचलेली आहे। प्रश्न असा आहे की ही दरवाढ खरंच नैसर्गिक आहे का, की यामागे काही वेगळं गणित आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर साखरेचे दर इतके वाढले असतील तर त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना का मिळत नाही? चला यामागचं संपूर्ण वास्तव समजून घेऊया। मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण आणि साखर कारखाने यांचं नातं खूप जुनं आहे। विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांची ताकद ही साखर कारखान्यावर उभी राहिलेली आहे। हे कारखाने मूळतः शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आले। सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, त्याचा आर्थिक विकास व्हावा हा उद्देश होता। पण काळ बदलला। अनेक कारखाने सहकारी असताना तोट्यात असल्याचे दाखवले गेलं। मात्र त्याच कारखान्यांचं खाजगीकरण झाल्यानंतर ते अचानक नफ्यात कसे चालू लागले हा एक मोठा प्रश्नच आहे। आता थेट साखरेच्या दराकडे पाहूया आपण। साखरेचा खप मागच्या वर्षी जितका होता जवळपास तितकाच आजही आहे। देशात साखरेचा कोटा प्रणाली आपल्याकडे लागू आहे। बाजारात जितकी मागणी आहे त्यानुसार साखर विक्रीचा कोटा निश्चित केला जातो। मागच्या वर्षी सुमारे 22 लाख टन साखरेचा कोटा होता। आजही जवळपास तेवढाच कोटा आहे। मग प्रश्न असा निर्माण होतो की कोटा तोच आहे, मागणी जवळपास तीच आहे, मग दर दुप्पट कसे झाले? मागच्या वर्षी 35 ते 37 रुपये किलो असलेली साखर अचानक 70 रुपयापर्यंत कशी पोचली? ही फक्त बाजारातील मागणी पुरवठ्याची गोष्ट आहे का, की यामागं कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा खेळ सुरू आहे? विशेष म्हणजे सध्या साखरेचा साठा 3 महिने पुरेल एवढा असल्याचं सांगितलं जातं। मग दरवाढीचं गरज नेमकी का निर्माण झाली? साखर कमी आहे का, की साखर लपवली जात आहे? हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण अनेकदा असे आरोप केले जातात की काही कारखान्यांमध्ये कागदावर साखरेचा स्टॉक दिसतो, पण प्रत्यक्ष गोडाऊनमध्ये साखर नसते। काही ठिकाणी साखरेचे पैसे आलेले असतात, पण साखर बाहेर गेलेली नसते। तर काही ठिकाणी स्टॉक रजिस्टरमध्ये आकडे असतात, पण प्रत्यक्ष साखर दिसत नाही। जर हे खरे असेल तर हा केवळ आर्थिक विषय नाही, हा थेट ग्राहक आणि शेतकरी दोघांच्या खिशावर डाका टाकण्याचा प्रकार आहे। आता शेतकऱ्याच्या दृष्टीनं विचार करूया। साखरेचे दर जवळपास 25% जास्त वाढलेले आहेत। मग ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा का मिळत नाही? कारखानदार म्हणतात की साखर आधीच कमी दराने विकली गेलेली आहे, पण जर आज शिल्लक साखर जास्त दराने विकली जात असेल तर त्यातील नफा शेतकऱ्यापर्यंत पोचवायला नको का? अनेक शेतकरी संघटनांची मागणी आहे की शेतकऱ्यांना किमान 500 रुपयाचा अतिरिक्त दुसरा हप्ता द्यावा। कारण दरवाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्यांना आणि कारखानदारांना मिळणार असेल तर शेतकऱ्याच्या वाट्याला पुन्हा अन्यायच येणार आहे का? आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिकव्हरी म्हणजे 1 टन ऊसापासून किती साखर तयार होते त्याला रिकव्हरी म्हणलं जातं। मराठवाड्यात ही रिकव्हरी सुमारे 8% असते, तर कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात ती 12 ते 13% जाते। याचा अर्थ 1 टन ऊसापासून वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात साखर तयार होते, पण या व्यवस्थेतही अनेकदा पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप होत असतात। जर रिकव्हरीचे खरे आकडे शेतकऱ्यासमोर आले नाहीत तर त्याचं नुकसान होण्याची दाट शक्यता असते। पूर्वी महाराष्ट्रात जवळपास 90% साखर कारखाने सहकारी होते आणि फक्त 10% खाजगी होते। आज परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे। खाजगी कारखान्यांची संख्या 50% जास्त झालेली आहे। याचा अर्थ साखर उद्योगावर खाजगी नियंत्रण वाढत आहे आणि जिथे नियंत्रण वाढतं तिथं किमतीवर प्रभाव टाकण्याची क्षमता देखील वाढते। यामुळं अनेक तज्ज्ञ
सध्याच्या दरवाढीकडे संशयाने पाहत आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न आहे, साखरेची मागणी अचानक वाढलेली नाही. लोकसंख्येच्या वाढीनुसार थोडीफार वाढ झाली असेल, पण अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की साखरेचे दर जवळपास दुप्पट झाले? कुठल्या मोठ्या व्यापाऱ्याने साठेबाजी केली आहे का? कुठल्या कंपन्यांनी बाजारावरती नियंत्रण मिळवलं आहे का? की काही मोजक्या लोकांनी कृत्रिम तुटवडा निर्माण करून नफा कमवण्याचा प्रयत्न केला आहे? या सर्व प्रश्नाची उत्तर शोधण्याची गरज आहे. सरकारने जर साखर आयात करण्याचा निर्णय घेतला तरी साखर बाजारात येण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागू शकते. म्हणजे सध्याची दरवाढ लगेच कमी होण्याची शक्यता कमी आहे. म्हणून सरकारनं प्रत्यक्ष साखर कारखान्याचा वास्तविक स्टॉक तपासला पाहिजे. कारखाने सांगतात तेवढी साखर शिल्लक आहे का, की प्रत्यक्ष अधिक साठा लपवला गेला आहे, याची चौकशी झाली पाहिजे. साखरेची वाहतूक करणाऱ्या ट्रकची तपासणी झाली पाहिजे. त्यांच्याकडे योग्य कागदपत्र आहेत का याची खात्री झाली पाहिजे. कारण जाणकारांच्या मते या संपूर्ण व्यवहारामध्ये हजारो कोटी रुपयाचा काळा बाजार होण्याची शक्यता आहे. जर हे खरं असेल तर हा फक्त साखरेचा प्रश्न नाही, हा शेतकऱ्यांच्या हक्कांचा, ग्राहकांच्या पैशाचा आणि संपूर्ण व्यवस्थेतील पारदर्शकतेचा प्रश्न आहे. मित्रांनो, तुमच्या मते साखरेच्या दरात झालेली ही वाढ नैसर्गिक आहे का, की यामागे कृत्रिम तुटवडा आणि साठेबाजीचं मोठं रॅकेट काम करत आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.